गव्हाच्या लापशी रव्यापासून आज आपण मऊसूत असे डोसे बनवणार आहोत. इथे 1.5 वाटी लापशी रवा घेतलेला आहे, 1/4 कप साधा रवा घेतला आहे, अर्धी वाटी दही घेतलं आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 1.5 वाटी गव्हाचा लापशी रवा हा तुम्हाला ग्रॉसरी शॉपमध्ये इझिली मिळेल, तो मी टाकलेला आहे. पाव वाटी रेग्युलर रवा टाकलेला आहे, छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे. आता कमीत कमी 15 ते 20 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर लापशी छान फुलून येते. आता मिक्सर जारमध्ये ह्याला आपल्याला घ्यायचं आहे, त्यामध्ये अर्धा ते 1 वाटी अंदाजे पाणी घालायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण डोश्याचं पीठ बनवतो तसं ह्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता मी हे इन्स्टंट करणार आहे, त्यामुळे यामध्ये 1 टीस्पून घातलेलं आहे इनोचं पॅकेट. समजा जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही 1 टीस्पून खायचा सोडा घालू शकतात. आता समजा तुम्हाला सोडा पण नको, इनो पण नको असेल तर ह्याला कमीत कमी रात्रभर फर्मेंट होऊ द्या. त्या पद्धतीने आपण इडलीचं बॅटर बनवतो, तुम्ही तसेसुद्धा डोसे करू शकतात. पण मी हे इन्स्टंट केलं होतं त्यामुळे इनो घातले. अतिशय मऊसूत आणि झटपट असे होणारे हेल्दी गव्हाच्या लापशीपासून हे डोसे तयार होतात. ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अतिशय झटपट होणारे असे हे डोसे आहेत. बघा किती मस्त जाळीदार आणि एकदम मऊसूत आपले डोसे तयार झाले. तर रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब